झाला, मऊची जन्मभूमी आणि दीक्षाभूमी, दीक्षेचा सण आणि दीक्षा जे घेतलं तो दिवस असं आमचे नागपूरकर वासी दिवाळी साजरी होते असं त्या ठिकाणी वाटते. तर त्या महामानवाला आपण विसरणार नाही. बाबासाहेब आणि बाबासाहेबांची ती पत्नी होती. ती पत्नी मला भाग्यवान समजतो की माझ्या घरी आल्या. बाबासाहेबांच्या सविताताई आंबेडकर माझ्या घरी आल्या, घरी जेवण केलं. त्या घरी आल्याने एवढं आनंदाचं वातावरण आमच्या गावामध्ये होतं. म्हणजे नागपूरला ही आल्याबरोबर आम्हाला बाबासाहेबांची सहवासिनी म्हणजे त्याच्यासोबत आपली पत्नी असो काही असो, तिला दुःख होत असलं तर ती दुःख मुलाला सांगत नाही, मुलीला सांगत नाही, काकाला सांगितलं, मायाला नाही सांगत, कुणालाच नाही सांगत. पण ती पत्नी आपल्या नवऱ्याला प्रत्येक वेदना सांगते, दुःख सांगते. मग त्या बाबासाहेबांचा सहवास सविताताई आंबेडकरची झाला, ती आमच्या घरी आली, आम्हाला आनंद झाला. तर दुसरी एक गोष्ट मजेची सांगतो. आपले सर्व नेते जे आहे ती एकत्र येत नाही, एकत्र येत नाही. ते एकत्र आल्याशिवाय तुम्ही एकत्र येत नाही, ही परिस्थिती आली आहे. पण एक भाग्याचा दिवस माझ्या आयुष्यात त्या ठिकाणी आला आणि 4चे 4 नेते माझ्या घरी जेवायला आले. बाळासाहेब आंबेडकरी आले, रासू गवई साहेब पण आले, योगेंद्र कवाडे साहेब पण आले आणि आठवले साहेब पण आले. बघा, एका घरी तुम्ही बोलावलं तर एकटा नेता येईल, पण 4 नेते एकत्र होत नाही. मी 4ही नेत्यांना एकत्र माझ्या घरी म्हणजे बोलावलं. पण एक म्हणे त्याला का बोलावलं, दुसरा म्हणे त्याला का बोलावलं, तिसरा म्हणे त्याला का बोलावलं. आधी याच्यामुळे मी अडचणीत आलो. मी म्हटलं बाबा इतिहासात नोंद व्हावा असा दिवस होता तो. माझी पत्नी खूप खुश होती. 4ही नेते आपल्या घरी एकत्र आले, किती चांगलं वाटत होतं. आणि सगळे लोक माझ्या प्रचारात पण आले होते. माझा प्रचार पण केला नगरसेवक पदाचा. मी 25 वर्ष नगरसेवक राहिलो, शहराचा विरोधी पक्षनेता राहिलो, त्या ठिकाणी 6 वर्ष आमदार राहिलो. आता ते लोक आल्यानंतर आनंद गगनात मावेना, एवढे फटाके फोडले 1 तास. बाळासाहेब म्हणे की मी हे गवई साहेबांना बोलवल्यामुळे मी येत नाही. म्हटलं मग 4 गंज बोलावले आणि किती कापले याचा काही अंदाज नाही. आणि आम्ही म्हटलं तिथे हायकोर्टात आणून टाकेल म्हटलं. तर बाळासाहेब मानले. मी म्हणे 3 वाजता यायच्या ऐवजी मी 12 वाजता येतो म्हणे, अगोदर मग चालला जाईल. आले बाळासाहेब. बाळासाहेब जेवण झालं, सगळं झालं, 4 तास होते ना. आणि तिकडून साहेबांचा कन्वाय आला. बिहारचे राज्यपाल होते रासू गवई साहेब, आणि ते आले. तितक्यात म्हटलं बाळासाहेब चला, गवई साहेब आलेले. ते असे आमोर सामोर आले, पण बोलले नाही. हो, किती वाईट वाटते, एकमेकाशी बोलले नाही. मग 3ही नेते बसले, जेवण केलं त्यांनी. 4 तास माझ्या घरी घालवले. आणि आता सुखाने नांदू, जे कुठे कुठे आहे काय आहे, पण एकत्र आले तर आम्हालाही बरं होईल, हे सगळ्या लोकांचं बरं होईल. सगळे लोक त्यांच्या घरी दिवाळी, हे 4ही लोक एकत्र आले तर दिवाळी सारखा सण साजरा होऊ शकतो. म्हणून माझी इच्छा आहे, मी एवढ्या वर्षापासून या ठिकाणी स्टेज लावतो. सगळे गायक राज्यातले मी नागपूरला 75 गायक बोलावले. आताही 14 ऑक्टोबरला पण बोलावले होते. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावलं रमाना, ती ओरिजिनल सुषमा देवी ती पण आली होती ना. सगळे लोक आले आपल्या घरी. त्यांना मला जेवण देण्यामध्ये खूप मजा वाटते. आपल्या घरी आले पाहिजे, आपल्या घरी आले पाहिजे. माझा ऍक्सिडेंट झाला तर आठवले साहेब घरी मला पाहायला आले. बाकी पण नेते आले. कवाडे सर तर मुंबईलाच आले होते. मी लीलावतीला भरती होतो. मी जम्मूला माझा ऍक्सिडेंट झाला, तिथून मला एअरलिफ्ट करून आणलं मुख्यमंत्र्यांनी. आणि या ठिकाणी मग माझं 15 दिवस इथे राहिलो, 15 दिवस तिथे राहिलो, 1.5-2 महिने. तर मला असं म्हणायचं आहे की
या एका बाबासाहेबांनी सगळ्या गावाला एकत्र केलं, सगळ्या देशाला एकत्र केलं, सगळ्या एका माणसानी. आता हे 4 माणसं एकत्र येत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी सगळ्या महाराष्ट्राला एकत्र केलं, सगळ्या लोकांना एकत्र केले. 4 लोक एकत्र येत नाही. आम्ही त्यांची मनधरणी करायला जाणार आहे एक दिवस. आम्ही सगळे लोक जाणार आहोत त्यांच्याकडे की आता तरी एक वार आहे, मेल्यावर एक असं नाही. आपण त्या ठिकाणी मानवंदना देत असताना हे जे पाखरं आहे, गरिबांची लेकरं आहे, या लेकरांना काहीतरी सुखाचा घास आपल्या पोटात गेला पाहिजे असं वाटते ना. नाहीतर एक तिकडे एक इकडे ते आमचे गायक गात होते, भीम के लगते इधर आधे इधर आधे उधर. तुला तर माहित आहे फोटोग्राफर. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की हा क्षण किती लोकांनी बरं पूर्ण देशातले, पहिले युपी वाले बाबासाहेबांना ते काही मानत नव्हते, परंतु आता बाबासाहेबांच्या तुम्ही रील मध्ये जा, एवढे बाबासाहेबांवर गाणे येऊन राहिले. पहिले आम्ही आठवले साहेबांबरोबर काम करत होतो, संत रविदास नेता रामदास राम बिंदास असं म्हणत होतो. आता ती परिस्थिती वेगळी आहे. माझ्या नावात प्रकाश आहे, बाळासाहेबांच्या पण नावात प्रकाश आहे. मी म्हटलं साहेब मला सांगू नको रे साहेब, मी पाया लागतो, लवकर लवकर आठवले साहेबांची दोस्ती करा, गवई साहेबांशी करा, कवडे सरांशी दोस्ती करा, एकत्र या समूहाला. एकही आमदार नाही आपला, एकही खासदार येत नाही. कसं होईल? सर्व समाजाच्या लोकांना आपल्याशी जुळून घेतलं पाहिजे, तरच आपले 13% वर जिंकण्याकरता 51% मत पाहिजे. राजो 51% मत कसं घेणार आहे? आम्हाला भाषण द्यायला खूप चांगलं आहे आणि या गायकाला पण गाणं गाणं खूप चांगलं आहे, पण 51% मत कसे भेटतील हे ह्या गायकांनी आम्हाला सांगायचं आहे. 51% मत असं भेटल. मग ह्या इथे दिसलेल्या माझ्या आई भगिनी आहे, ह्या कोणी सरपंच होतील, अध्यक्ष होतील, आमदार होतील, खासदार होतील, पण ते आरपीआयचे झाले पाहिजे होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जो बाबासाहेबांनी त्यांच्या पत्रावर आधारित पक्ष त्याच्यानंतर तयार झाला. बाबासाहेब गेल्यानंतर रिपब्लिकन पार्टी तयार झाली. तुम्हाला आठवत असेल की अध्यक्ष मंडळाचं मीटिंग मी घेतली. मी त्यावेळेस नागपूर शहराचा विरोधी पक्ष नेता होतो आणि अध्यक्ष होतो आरपीएसचा. तर सगळे त्या ठिकाणी अध्यक्ष मंडळ, बीसी कांबळे असो, घनश्याम तळवटकर असो, त्या ठिकाणी शिवराम मोगाव असो, जे ईश्वरीबाई असो, की या देशातले पूर्ण लोक आले होते. डोमन सिंग नागपुरी असो, मंत्री मध्य प्रदेश, बंगलोरचे लोक, त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला पण आपला आरपीआय होतं. ते सगळे लोक एकत्र आले त्यावेळेस बाबासाहेबांच्या वेळेस किती 12 की 13 आमदार निवडून आले होते रिपब्लिकन शेड्यूल कास्ट फेडरेशनचे. म्हणजे तुम्ही लोकांनी, आता इथे एका गायकाने म्हटलं की इथे बाबासाहेबांचं ज्यांनी बघितलं त्यांना खूप खुशी झाली, पण यापूर्वी 90च्या वर एकही नाही आहे. आता 90 वर्षाचं पाहिजे ना. 1891 ला जन्म झाला त्यांचा, त्याच्यानंतर त्यांनी 1956 त्या ठिकाणी मृत्यू झाला. बाबासाहेबांनी दीक्षा दिली 14 ऑक्टोबर 1956 ला आणि 6 डिसेंबर 1956 लाच मरण पावले. म्हणजे दीक्षाभूमीचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम नागपूरला झाला. त्याच्यानंतर बाबासाहेब बिमार पडले. ते बिमारीतून बाहेरच नाही आले आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने बाबासाहेब राहिले दीक्षेच्या नंतर आणि मग ते चालले गेले. मग चालले गेल्यामुळे आपले लोक एकमेकाचं ऐकतच नाही. घरी ते काहीतरी म्हणत होते की बायको पण आपल्या कंट्रोल मध्ये नसते. हे या मताशी मी सहमत नाही. हे सगळे लोक एकमेकाशी कंट्रोल आहे. आता फक्त आमचे नेते कंट्रोल नाही, त्या नेत्यांना कंट्रोल करणं आवश्यक आहे. एकत्र आले ते या राज्यामध्ये नाही तर देशामध्ये त्या ठिकाणी आपली सत्ता येऊ शकते. तुम्हाला माहित आहे पंजाबची लोकसंख्या 30% लोक शेड्यूल कास्टचे, 30%. सर्वात जास्त लोकसंख्या शेड्यूल कास्टची पंजाबला आहे.
महाराष्ट्र, युपी